नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी करणार आहे भेंडीची भाजी. तेल घातले कढईत. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. भेंडी चिकट जरी असली तरी भेंडी आपल्या हृदयाला चांगली आहे. साखर कमी करते भेंडी. म्हणून आठवड्यातनं दोन वेळा भाजी व्हायलाच हवी. ही मोहरी घातले. मधुमेहाच्या रुग्णांनी तर भेंडी अवश्य खावावी. जिरे घातलेत. चिकट असते म्हणून कुणाकुणाला भेंडी आवडत नाही. मुलांच्या डब्यालाही देऊ शकता तुम्ही. खूप छान भाजी लागते. अशी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. कांदाही घातलाय. एकदा या पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कांदा पण चांगला भाजून घ्यायचा. याने पचनशक्तीही सुधारते. भेंडी छान धुवून चिरून घ्यायची. पुसून कापडाने पुसायची आणि मग चिरून घ्यायची. या पद्धतीने करून बघा एकदा. तुम्ही हळद घालू शकता. मी नाही घातली हळद. अशी छान भेंडी लागते. शेंगदाण्याचा कूट थोडासा घालायचा. खरंच एकदा करूनच बघा. अशी भेंडी चवीला लागते. या पद्धतीने जरा हलवून घ्यायचं. पाणी न घालता शिजवायची. थोडंसं मीठ. वाफेवर शिजते भेंडी. भेंडी कवळीच असते ना, त्यामुळे वाफेवर शिजते. हलवायची फक्त छान. आणि थोडी झाकून ठेवायची. लगेच शिजते भेंडी. भेंडीला वेळ लागत नाही. फक्त धुवून पुसून चिरून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने आपली भेंडी आता तयार आहे. तुम्ही कशी करता ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. शिजली भेंडी आपली. हे बघा, या पद्धतीने आपली भेंडी तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.